कांतळेगावकर एक लेजंड खेळाडू, अर्थातच आता मात्र 40+ प्रतिनिधित्व करताना आपण यांना पाहतो. तसेच आमचे महेशजी भगत सुद्धा आहेत. नक्कीच सातत्याने प्रोत्साहन देताना आपण पाहतो त्याला. परंतु यावेळेला पहिला बॉल खोलवर टप्प्याचा उडवलाय, खोदून काढलाय, बॉल जाईल, पहिल्या बॉलवर येतोय मात्र षटकार. 6 धावा. सुरुवात अगदी बेमिसाल, सुंदर सुरुवात पहिल्या षटकाराने. इरादे स्पष्ट केलेत अजिंक्यने. 4 षटकांचा सामना आणि सुरुवातीला जसं आपण पाहतो आज यंग स्टार आपल्या भारतीय क्रिकेटमध्ये खेळताना, परंतु दुसरा बॉल आपण पाहतोय स्क्वेअर वाईडचा इशारा. एक धाव ॲड होईल, कारण बघा निशिकांतजी प्रेशर आलं पहिल्या बॉललाच, प्रेशरमध्ये टाकलं, पहिल्या बॉलवर बिग हिट केला, साधा बॉल आपल्या खात्यामध्ये आणि अकाउंट सुद्धा ओपन केलं अजिंक्यने. त्यानंतर मात्र दुसरा चेंडू स्क्वेअर म्हणजेच दडपण बॉलरवर टाकण्याचा प्रयत्न. हो यावेळेला बॉल पुन्हा एकदा उसळी घेतलाय, वाईडचा पुन्हा एकदा इशारा. त्यामुळे 2 बॅक टू बॅक वाईडचे इशारा पंचांच्या माध्यमातून. रोशन कुंभार आपण पाहतोय आज सकाळच्या सत्रापासून आणि त्याच्या जोडीला बिरजू भगत हे नामांकित पंच. आज मात्र सकाळच्या सत्रापासून इथे पूर्ण दिवस आज मेहनत घेताना पाहतोय. नक्कीच ज्यांची तारीफ करावी तेवढी कमी, कारण खूप पाठीशी अनुभव. एक प्रोफेशनल अंपायर म्हणून रोशन कुंभार यांची ख्याती आहे नवी मुंबईमध्ये. परंतु यावेळेला गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा साहिल तयार आणि स्ट्राईकवर आपण पाहणार आहोत अजिंक्यला. 2 वाईड आणि 1 षटकार अशा 8 धावा. तर मी असं म्हणेन निशिकांतजी की पहिल्या बॉलवरच 8 धावा निघालेल्या आहेत. म्हणजेच एक मोठी धावसंख्या उभारण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिविशा ऐरोलीचा संघ. पुण्याचे एकदा पुढचा बॉल. हो यावेळेला मात्र बघा खडे स्टँड अँड डिलिव्हर 6 रन, नो डाऊट. काय पोझिशन बनवली, बॉटम हँडचा पूर्णतः वापर केला आणि फेकून दिले 6 धावेसाठी षटकार. नक्कीच स्क्वेअर लेगच्या वरून एक तुफानी फटका मारलाय. नक्कीच हे जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये जे फिल्डर तैनात होते अक्षरशः त्यांना बघायची भूमिका करावी लागली, कारण ज्या पद्धतीने इथे षटकार खेचला अगदी मी म्हणेन शिवरेषा च्या पुढे. अगदी जर डिस्टन्स पाहिलं तर मी नक्कीच म्हणेन जवळजवळ 140चं डिस्टन्स असेल या षटकाराचं. चांगला फटका अजिंक्यच्या बॅटमधून लागोपाठ आपण जर पाहिलं तर हा दुसरा षटकार, कारण 2 वाईडमध्ये चेंडू फेक केली होती गोलंदाज साहिलने. म्हणजे भागडा ठरलाय. 14 धावा तब्बल या 2 चेंडूंच्या खेळामध्ये आपण पाहतोय. हो पुण्याचे एकदा तसाच बॉल होता, परंतु यावेळेला थोडासा हाईट कमी होता बॉलचा, त्यामुळे बॉल फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला अजिंक्यच्या माध्यमातून आणि पुल केलेला बॉल डीप स्क्वेअर लेगला तिथे फिल्डर तैनात आहे. फील्ड करेपर्यंत मात्र 1 धाव कंप्लीट केली गेली. एका धावेने 13 या आकड्यावर सध्या 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या. दिविशा ऐरोली बॅटिंग करताना आपण पाहतो त्यांचे दोन्ही मातब्बर खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र बाबू कांबळे फेस करेल, पहिला बॉल फेस करेल, कारण 3 चेंडूंचा खेळ संपला आणि 3ही चेंडू मात्र अजिंक्यने खेळून काढले आणि त्याच्यामध्ये तब्बल त्यांनी 13 धावा ठोकलेल्या आहेत. तब्बल 15 धावा धावफलकांचा जर विचार केला. बाबू कांबळेच्या बॅटमधून पुन्हा एकदा स्क्वेअर उत्तुंग असा फटका, उत्तुंग षटकार. तर बाहुबली म्हणून ओळखला मयूर सांगतोय आम्हाला. तर 20 धावा, कारण 14 झाल्या होत्या. त्यानंतर हा षटकार 20 धावा धावफलकावर आपण पाहतोय. दिविशा ऐरोली या संघाची धावसंख्या आहे 20. 21 15 आणि 6 बरोबर आहे. 15 बरोबर आहे. अरे एक एक्स्ट्रा आहे. 20 आहे 20. एक वाईड आहे, 2 वाईड आहेत. माफ करा 21 आहेत. 21 धावा. 21 करेक्शन करतोय, दिलगिरी व्यक्त करतोय आम्ही. 21 धावा, 2 वाईड होत्या आणि 1 सिंगल. एक वाईड प्लस आला.
यावेळेला पुण्याच्या एकदा वाईडचा इशारा आणि एक अतिरिक्त धाव, अशा 2 धावा. कारण डीच्या झोनमध्ये इथे बॉल ट्रॅव्हल झाला, त्यामुळे धावसंख्येत बदल होईल. 23 या आकड्यावर धावसंख्या. 23 धावा धावफलकावर आपण पाहतोय सध्या. पुण्याच्या एकदा गोलंदाजी मार्कवर साहिल. ओ यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर बॉल लांब लचक आपण पाहतोय लॉंगॉनच्या डोक्यावरून 6 धाव्यांसाठी षटकार. तब्बल 29 धावा धावफलकावर. 5 चेंडूंमध्ये तब्बल 29 धावा ठोकलेल्या आहेत. मगाशीच मी उल्लेख करत होतो, जसा वैभव सूर्यवंशी सुरुवात करून देतो, अगदी त्याच पद्धतीने इथे सुरुवात केली होती अजिंक्यने. आणि मी म्हणेन नक्कीच इथे बाबू कांबळे सुद्धा त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून इथे षटकारांची आतिषबाजी करतोय. अर्थातच धावसंख्या तब्बल 29 या आकड्यावर नेऊन ठेवलेली आहे. पहिल्या 5 चेंडूंचा इथे खेळ संपलेला आहे. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकामधला. 4 षटकांचा सामना म्हणजे धावसंख्या असं वाटतं ज्या सरासरीने तुटून पडले दोन्ही फलंदाज. नक्कीच मी म्हणेन 100 क्रॉस होईल का, परंतु इथे प्रश्न चिन्ह निर्माण करण्या अगोदर बॉल मात्र फरार होतोय. 4 चौकार. 4 धावेनंतर 33 या आकड्यावर धावसंख्या. 33 नो लॉस. बाबू कांबळे यांचा मिडविकेट चेस्टने सुंदर असा जमिनी लागत फटका आहे. खरं म्हणजे पावसाळी क्रिकेट आणि पावसाळी क्रिकेटमध्ये थोडंसं पाऊस आल्यावर समाधान नक्कीच व्यक्त करत असतील प्रेक्षक मायबाप. कारण पावसाळी क्रिकेट म्हटलं की इथे पाऊस असेल आणि त्याच्यामध्ये जर क्रिकेट चालत असेल तर मी म्हणेन नक्कीच सोने पे सुहागा. परंतु सध्या आपण पाहतोय थोडीशी सर येऊन जरूर गेले आणि बॉलर्सला थोडा ॲडव्हान्टेज मिळतं पाऊस पडल्यानंतर. बॉल स्किड होतो रबर बॉल आणि बॅट्समनचं थोडं कस लागतं. ते 33 या आकड्यावर धावसंख्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कोणत्याही विकेटचं पतन झालेलं नाहीये. नक्कीच मी म्हणेन 33 धावा आणि येणाऱ्या अजून 3 षटकांचा खेळ शिल्लक म्हणजेच 18 चेंडू शिल्लक. नक्कीच असं या पद्धतीने जर हे दोन्ही खेळाडू जर खेळले तर मी म्हणेन 100 धावा क्रॉस होतील. परंतु सध्या तरी या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या 3 षटकांमध्ये जरूर पाहायला मिळेल. आज जर आपण पाहिलं तर कित्येक संघांनी 70 धावा ओलांडलेल्या आहेत. सकाळच्या 17 पासून आतापर्यंत जर आपण शहानिशा केली किंवा एक विश्लेषण जर केलं तर नक्कीच कित्येक संघांनी 70 धावांचा टप्पा पार पाडलेला आहे. परंतु सध्या या विकेट्सवर किंवा या मैदानावर अजून तरी 100 कोणी क्रॉस केलेलं नाही. परंतु ही सुवर्ण संधी मात्र या संघाला आले. दिविशा ऐरोली आणि यावेळेला मात्र दुसरे षटक आणि पहिल्या बॉलवर प्रहार चढवला गेला, परंतु धाव मात्र एकच मिळते. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली लॉंगॉनच्या दिशेला. एकच धाव आणि यावेळेला मात्र धावसंख्या 34 या आकड्यावर. दुसरे षटक मार्गस्थ होतोय. ओमी केरी एक नावाजलेला अष्टपैलू खेळाडू. यावेळेला चांगला बॉल. नाव लौकिकाप्रमाणे इथे गोलंदाजी करताना. तसं जर पाहिलं गेलं निशिकांत तर कोपरखैरणे येथे वनमंत्री चषक चाललेला आहे. त्याच्यामध्ये ओमी केरीने 50 धावा ठोकल्या होत्या आणि इन्फॉर्म बॅट्समन आहे. नक्कीच ओपन क्रिकेटचा त्याला चांगला अनुभव आहे सध्याच्या घडीला. नक्कीच कारण यावेळेला हवेत बॉल. गोलंदाजी सुरेख. झेल सोडला जातोय. सुवर्ण संधी आली होती परंतु ती मात्र वाया घालवली. म्हणजेच काय, एखाद्या जीवनामध्ये जशी एखादी दरवाजामध्ये एखादी सुवर्ण संधी येते, त्या संधीचं सोनं करायचं असतं. म्हणजेच काय, तर दरवाजा खोलायचा असतो, तिला आत घ्यायचं असतं, परंतु तसं केलेलं आहे. दरवाजा बंद केला या खेळाडूने. इथे संधी आली, उपलब्ध झाली होती, परंतु ती वाया घालवली. इथे ड्रॉप झेल झाल्यानंतर एक धाव, एका धावेनंतर धावसंख्या आहे 36. परंतु या षटकामध्ये धावा मात्र आलेल्या नाहीयेत. चांगली गोलंदाजी करतोय. तसं जर पाहायला गेलं तर ओमी केनीकडे आज ओपन क्रिकेटचा सुद्धा अनुभव आहे आणि हा अनुभव त्याला माहीत आहे. पहिल्या षटकामध्ये 33 धावा आल्या आणि त्यानंतर इथे गोलंदाजी करताना कुठेतरी थांबून ठेवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय आणि ही चांगली बाब आहे आपल्या संघासाठी. कारण
त्यांनी मागच्या आपण जर पाहिलं या सीझनमध्ये उन्हाळ्या सीझनमध्ये कर्नाटकमध्ये त्यांनी बाईक्स पटकवली होती, म्हणजेच एक चांगला खेळाडू आज नावारूपाला येताना पाहतोय. यावेळेला सुद्धा चांगला बॉल डॉट बॉल येतोय. 4 चेंडूंचा खेळ, त्याच्यामध्ये फक्त धावा त्यांनी खर्च केल्यात 3. म्हणजेच काय चांगली गोलंदाजी, कंजूशी गोलंदाजी सध्या पाहायला मिळते ओबी केनी याच्या माध्यमातून. सध्या बाबू कांबळेला मात्र थांबून ठेवलंय, कोणत्याही चान्स देत नाहीये. हो यावेळेला फुल टॉस, यावेळेला चान्स दिलाय परंतु जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. साधावा षटकार. बाहुबलीने फुलटॉस बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून. खरं म्हणजे क्रिकेट ही पावसाळी आहे. बॉल स्किड झाला, बॉलमध्ये म्हणजे ग्रीप मिळत नाही बॉल पकडताना. कदाचित थोडासा निसटला असेल फुलटॉस बॉल आणि त्याचा मात्र त्याला कन्वर्ट केलंय इथे बाबूने. 6 धाब्यांसाठी षटकार. 42 धाबा सध्या धावफलकावर आपण पाहतोय. दुसरे षटक मार्गस्थ आहे. कुठेतरी ब्रेक देण्याचा प्रयत्न केला होता, अंकुश लगावण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याच्यातून सुद्धा बाहेर काढलंय बाबूने. आणि यावेळेला मात्र अराउंड द कार्पेट ड्राईव्ह ऑन साईडला लॉंग ऑनला फिल्डर तैनात आहे. फेक करेपर्यंत एकच धाव, एका धाबेने धावसंख्या 43. दिविशा ऐरोली हा सगळे बॅटिंग करताना जे उशिरा प्रेक्षक मायबाप जोडलेले आहेत त्यांच्यासाठी सांगू इच्छितो. साईडा दिवा या सगळ्यांच्या संघ नायकाने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारले आणि आमंत्रित केले दिविशा ऐरोली या संघाला. आणि इथे बॅटिंग करताना मात्र दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत तब्बल धावफलकावर 43. परंतु मी म्हणेन कमाल केली, फक्त धावा खर्च केल्या त्या 10 या ओमी केनी गोलंदाजाने. नक्कीच त्याच्या हातून एक बॉल निसटला मला वाटतं थोडा, आणि फुलटॉस बॉल पडला त्याच्यामुळे तो बाहेर मारलाय. नाही तर मला वाटतं एकंदर खूप सुंदर असं षटक त्याच्याकडून हाताळलं गेलंय. संघाला ज्या षटकाची गरज होती ते षटक मात्र हाताळलं. एक षटकार जर वगळलं तर पूर्ण षटक चांगलं हाताळलं ओमीने. इथे झेल घेतला असता तर एक ब्रेक थ्रू सुद्धा देण्यात तो यशस्वी झाला असता, परंतु तसं थोडंसं फिल्डरला सपोर्ट करता आला नाही आणि फिल्डरने इथे सपोर्ट करायची गरज आहे. आणि झेल घेतला असता तर एक विकेट सुद्धा मौल्यवान विकेट गमावता आली असती, परंतु तसं झालं नाहीये. इथे मात्र दोन्ही आता जे सेटल झालेले जे फलंदाज आहेत, जे सलामीला आलेत, त्यांना कुठेतरी चान्स देण्याचा प्रयत्न केला जातोय फिल्डरांकडून. मी म्हणेन जेव्हा हा सांघिक खेळ 11 खेळाडूंचा संघ दाखल होतो तेव्हा मात्र आपली सुद्धा जबाबदारी असते. एक चांगलं फिल्डिंग, चांगली क्षेत्ररक्षण करण्याची जबाबदारी असते आणि ती जबाबदारी प्रत्येक खेळाडूंनी सांभाळली गेली पाहिजे, परंतु तसं झालं नाही. यावेळेला तिसरे षटक. पहिला बॉल उडवलाय, सरळ जाईल मंदिराच्या दिशेच्या वरून. 6 धाब्यांसाठी षटकार. मिडहॉपच्या दिशेने बाहुबली यांचा उत्तुंग असा षटकार. तिसरे षटक हाताळताना आपण पाहतोय किशोर, परंतु यावेळेला पहिला चेंडू फिक करताना अगदी बरोबर रडारमध्ये चेंडू होता. सरळ बाबूने उडवलाय. 6 धाब्यांसाठी षटकार. षटकारानंतर धावसंख्या आहे तब्बल 49. 49 धाबा म्हणजे अर्धशतकच्या उंबरट्यावर हा संघ. आणि सध्या आपण जर पाहिलं तर तिसरं षटक म्हणजे 11 चेंडूंचा अजून खेळ शिल्लक आहे. या 11 चेंडूंमध्ये नक्कीच एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला जाईल या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. सध्या तरी इन्फॉर्म हे दोन्ही फलंदाज सध्या सुरुवात चांगली करताना आपल्या संघासाठी. पुण्याच्या एकदा गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार. डाव्या इष्टीच्या बाहेर बॉल टाकताना आपण पाहतोय इथे वाईटचा इशारा. अंपायर रोशन कुमार यांच्या माध्यमातून वाईटचा इशारा. एक धाव ॲड होईल. 50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. म्हणजे अर्धशतक दिविशा ऐरोली या संघाने मात्र पूर्ण केलेलं आहे आणि ते फक्त 2.1 या षटकामध्ये आपण 14 चेंडूमध्ये. ओ फटका आपण पाहतोय. बॉल इशारा पंचांचा. 6 धाब्यांसाठी षटकार. चांगला फटका, अगदी वेट आहे वॉच आणि शेवटच्या क्षणाला मात्र बॅट घातली आणि बेबडेन अगदी जसा एखाद्या बॉलला टोल लावा तसाच हा फटका पाहायला मिळाला. नक्कीच. आणि इथे मात्र 6 धाब्यानंतर तब्बल 56 धावा. 56 56 धावा धावफलकावर पाहतोय आणि अजून 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे आज दिवसामध्ये ज्या ज्या संघाने 70 धावा ओलांडल्या होत्या, कदाचित हा संघ, मी मागाशी उल्लेख करत होतो सुरुवातीचं षटक खूप महागडं ठरलं होतं. 33 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. असं वाटलं होतं 100 सुद्धा उलटतील, परंतु आता मात्र नक्कीच मी म्हणेन 80 उलटतात का हा सुद्धा प्रश्न असेल. हो यावेळेला फटका चांगला आहे. लांब लचक बेमिसाल लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार.
मयूरनी सांगितल्याप्रमाणे बाहुबली सारखीच बॅटिंग करतोय. मिड ऑन, मिड ऑफ, मिड विकेट सगळ्या दिशेलाच षटकार त्याच्या बॅटमधून येत आहेत. कोपरखन्ने येथे बाबूने 50 धाबा ठोकल्या होत्या, परंतु आज मात्र इथे गावदेवी जीवगावच्या मैदानामध्ये ही करामत पुन्हा एकदा करतोय का या मैदानावर, हे पाहणं नक्कीच गरजेचं असेल. 41 धावांवर नॉट आउट आहे आमचे गुणलेखक तुषार आम्हाला सांगतायत. 9 धावांची आवश्यकता आहे, परंतु षटकार आलाय. लांबलाचा फुलटॉस लॉलीपॉप. क्रिकेटला जर आपण असा फुलटॉस टाकला तर मी ते म्हणेन त्या चुकीला माफी नाही. इथे या बॉलला माफी नव्हती, सरळ फेकून दिलं. लांबलचक षटकार. धाव संख्या तब्बल 68 या आकड्यावर आणि 47 धावांवर नॉट आउट खेळताना बाबू कांबळे. चेंडू जमा करायचा आहे. जसा चेंडू येईल अंपायर आपल्याकडे तो ठेवून द्यायचा आहे. आणि असे लांबच्या लांब जर बॉल मारलेत तर मात्र बॉल तुम्हाला एक्स्ट्रा आणावे लागतील. हो, या वेळेला काय घडलंय? वाईडचा इशारा आणि एक धाव सुद्धा ऍड होईल. बायच्या स्वरूपात एक धाव, अशा 2 धावा, 70 धावा. अजून या षटकातले 2 चेंडू शिल्लक. चेंज ऑफ पेस आपण पाहतो यावेळेला स्लो गतीने टाकलेला आणि इथे मात्र बॅट फक्त फिरवण्याचा प्रयत्न झाला. बॉल निघून गेला. डॉट येतोय, डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक. परंतु धावसंख्या मात्र जर पाहिली तर तब्बल 70 या आकड्यावर आणि ती सुद्धा एक सुद्धा विकेट न गमवता संधी जरूर झाली होती. दुसऱ्या षटकामध्ये संधी उपलब्ध झाली होती, परंतु ती मात्र गमावलेली आहे. फिल्डरची चुकी आणि इथे मात्र पूर्ण संघाला ती चुकी भोगावी लागते. एक धाव. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला आहे. इथे तुम्हाला जिथे जिथे चान्स, सचिन तेंडुलकर नेहमी सांगतात, जिथे जिथे तुम्हाला चान्स मिळेल तिथे थोडंसं मिसफिल्डिंग झाली तर मात्र धावा तुम्ही जरूर घेतली गेली पाहिजे. जमा कराव्या लागतात अशा धावा जेव्हा क्रुशियल मोमेंटला मॅच येते तेव्हा धावा उपयोगी पडतात. 2 धावेनंतर धावसंख्या आहे तब्बल 72, 72 आणि 3 षटकं इथे संपुष्टात आलेले आहेत. हे षटक सुद्धा महागडं. नक्कीच आमचा गुणलेखक तुषार मला नक्कीच सांगेल, ॲनालिसिस देईल. प्रत्येक षटकामागे किती धावा प्रत्येक गोलंदाजाने खर्च केल्या, नक्कीच त्याची तुम्हाला पूर्तता ही इनिंग संपल्यानंतर नक्कीच सांगेल. कारण सध्या तरी 29 धावा खर्च केल्या किशोरने या 3ऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 33 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आणि 3ऱ्या षटकामध्ये तब्बल 29 धावा. आणि कोणत्याही गोलंदाजाला मात्र विकेट्स मिळवता आली नाही आहे. जरूर दुसऱ्या षटकामध्ये एक संधी उपलब्ध झाली होती, परंतु ती वाया घालवली फिल्डरच्या एका गलतीमुळं. नक्कीच त्याचा जो मी म्हणेन एक भुर्दंड आहे तो भोगावा लागतोय पूर्ण संघाला. कारण आपण पाहतोय तेच जे सेटल झालेले फलंदाज आत मात्र तुटून पडलेत बॉलवर आणि सरळ मी असं म्हणेन की बॉलरची अक्षरशः 13 तिपट म्हणजेच पिसं काढतायत इथे. आणि तेच झालंय इथे. अक्षरशः आता 4था गोलंदाज कोण वापरायचा हे सुद्धा कोडं ओमी केनी या कर्णधाराला असेल, परंतु 4था गोलंदाज भूषण गोलंदाजी मार्कवर. लफडा चषक 2026 रबरी बॉलचे हे आयोजन आणि या आयोजनाचं सर्व जे मी म्हणेन कलाकार अर्थातच जुगाव मित्र मंडळाचे सर्व यतीन भोईर यांचे सर्व मित्र, नक्कीच त्यांना खरंच कौतुकाची थाप ठोकावी लागेल. परंतु इथे या दरम्यान मैदानात काय घडलं तर पहिला बॉल सुद्धा स्क्वेअर वाईड आणि धाव संख्या जर पाहिली तर या एका धावेनंतर तब्बल 73 धावा, 73, नो लॉस. 3 धाव्यांची गरज बाबू कांबळेसाठी आणि बाबू कांबळेचं हे अर्धशतक फलकावर पाहायला मिळत आहे. नक्कीच बाबूने आपली बॅट उंचावून अभिवादन स्वीकारायचं आहे, कारण त्याच्यासाठी टाळ्या येतात. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. बाबू कांबळेची जर बॅटिंग आवडली असेल तर 10 चेंडूंमध्ये तब्बल
53 धावा ठोकलेल्या आहेत. गणेश करंडे, तुमच्या या फलंदाजाने आमचे पुष्कळ बॉल हरवलेले आहे, तर एक बॉक्स तुम्ही पाठवा तुमच्या माध्यमातून. असं एक स्पॉन्सर व्हा तुम्ही एक बॉलच्या पॉकेटचं. कारण आमचे यतीन भोईर आमच्यापर्यंत याचा सूचना देत आहेत, कारण सातत्याने आम्हाला नवीन बॉलची पूर्तता करावी लागते. कोपरखरणेला 18 बॉलमध्ये 53 ठोकल्या होत्या बाबू कांबळेने, आणि आता मात्र 10 चेंडूंमध्ये 53 धावा ठोकल्यात. काय बॅटिंग, लाजबाब. आपल्या संघासाठी एक मी म्हणेन योद्ध्यासारखं लढत देताना, आणि इथे मात्र चांगली खेळी पेश करताना या गावदेवी जुगावच्या मैदानात. ओ पुण्याच्या एकदा आलाय आणि गेला षटकार. व्हॉट अ शॉट, तब्बल 59. आज जर विक्रम करायचा असेल तर बाबूला अजून एक विक्रम करण्याची संधी आहे. 4 बॉल 4 मारलेले, आता 2 बॉल 2, 6 बॉल 4 बॉल मध्ये तसं जर पाहायला गेलं तर निशिकांतजी, बाबू कांबळेने 6 बॉलमध्ये 6 षटकार खेचलेत. अरे परंतु इथे जर आपण जर विचार केला युवराज तर सिंगची बरोबरी या केली आहे. षटकामध्ये कंटिन्यू जर षटकार लगावायचे असतील तर अजून मात्र मी म्हणेन 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कोपरखंडे येथे सुद्धा 102 धावा ठोकल्या होत्या ओमिगिरीच्या संघाने, परंतु त्यांना सुद्धा ही धावसंख्या नक्कीच इथे क्रॉस करावी लागेल, कारण सध्या धावांचा पाऊस पडलाय. पाऊस जरी नसेल तरी मात्र इथे धावांचा पाऊस आहे या मैदानावर, आणि इथे बाबू कांबळेचा या चौथ्या षटकामध्ये लागोपाठ हा 3रा षटकार. टोटल स्कोर तब्बल आपण जर पाहायला गेलं तर धावसंख्या आहे 91. 91. किती चेंडू 91 शिल्लक? धावा. चेंडू शिल्लक अजून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. 100 क्रॉस होतील का, प्रश्नचिन्ह जरूर असेल, परंतु इथे मात्र चांगला बॉल. हे कमबॅक करायला हवं प्रत्येक गोलंदाजाने. जेव्हा तुम्हाला षटकार खेचले जातात, धावांचा रतीप रचला जातो, तेव्हा कुठे ना कुठेतरी एखादा तारणहार, मी म्हणेन एखादा संकटमोचक गोलंदाज तयार झाला पाहिजे किंवा तो आला पाहिजे, परंतु इथे तसं झालेलं नाहीये. मधली जर दुसरी षटक जर वगळलं तर पूर्णतः हे 3 गोलंदाज निष्प्रभ ठरलेत, आणि त्याचा नमुना पुण्याच्या एकदा गोईंग अँड गॉन. छेरन, काय षटकार, ओ हो, लाजवाब. तब्बल 97 धावा. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि 3 धावा कमी. धावा इथे 100 ठोकण्यासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता, परंतु हा उच्चांक, जो बॉल आपल्याला मिळेल तो वापरायचा आहे. इथे आयोजक आम्हाला कळवत आहेत, कारण बॉल आता इथे संपत आलेले आहेत. आज गणेश कारंडे जरूर नाही आहेत, मगाशी मी अनाउन्समेंट करत होतो, परंतु असे नाही आहेत. असते तर जरूर त्यांनी बॉलची पूर्तता केली असती, परंतु इथे आपण पाहतो शेवटचा बॉल. ओ यावेळेला आलाय शेवटचा बॉल, आणि त्याच्यावर मोहर लागली षटकाराची. शेवट हा गोड केलाय, आणि धाव संख्येचा उच्चांक आजच्या दिवसामध्ये तब्बल 103 धावा. 104 धावा करावायच्या आहेत. परंतु मी असं म्हणेन निशिकांतजी की ओमगिनीचा संघ समोर आहे, त्यांनी सुद्धा आजच्या दिवसामध्ये 102 धावा ठोकल्या होत्या. त्या म्हणजेच कोपरखरणेच्या जिथे वनमंत्री चषक चालू आहे त्या चषकामध्ये त्यांनी सुद्धा 102 धावा ठोकल्या होत्या. आज नक्कीच चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळेल, आणि आज ज्या 103 धावा ठोकलेल्या आहेत दिविशा ऐरोली या संघाने, तो दिविशा जो ठोकलेल्या दिविशा ऐरोली या संघाने ज्या धावा 103 ठोकल्या, त्या धावा म्हणजे आजचा उच्चांक आहे. परंतु उच्चांक जर बोलायचा असेल तर जशी खेळी ओमिकेनीने कोपरखरणे येथे दाखवली आणि त्याच्या संघाने दाखवली, तशीच खेळी इथे त्यांना दाखवायला लागेल. यात मात्र तीळ मात्र शंका नाही, कारण तो प्रयत्न इथे झालाच पाहिजे. निशिकांतजी, मला वाटतं 25 धावांची सरासरी त्यांना गाठावी लागेल प्रत्येक षटकामध्ये. 25 धावांची सरासरी गाठताना त्यांना एका षटकामध्ये कमीत कमी 4 षटकार लागावे लागतील.
निशिकांतजी प्रत्येक षटकामागे त्यांना तब्बल 26 धावा कराव्या लागतील. नक्कीच. आणि 26 धावा म्हटलं तर जसं तुम्ही आताच उल्लेख केलात की 4 षटकार हे कंपल्सरी कमीत कमी असतील. 4 षटकार मारावे लागतील. परंतु ही रणनीती आता ओमी केनी आणि त्यांचा पूर्ण संघ हे कसे आखतायत हे डगआउट मध्ये ते नक्कीच कळेल. कारण एक आता ब्रेक आहे या इनिंग्स मधला, त्या ब्रेक मध्ये नक्कीच त्यांची आज डगआउट मध्ये थोडीशी हितगुज जरूर असेल त्यांच्या संघाची कर्णधाराबरोबर, आणि त्यानंतर त्यांची ट्रॅजेडी इथे आखली जाईल आणि मग मैदानात मात्र त्यांचे 2 सलामीवीर पाठवले जातील यात शंका नाही आहे. कारण 104 धावांचं भलं मोठं लक्ष जरी असलं तरी क्रिकेट मध्ये अजून अशी कोणतीही धावसंख्या उभारली गेलेली नाही निश्चित नसते, जी नक्कीच. विजयाची निश्चिती देऊ निश्चिती शकत देऊ नाहीये. शकते. कारण इथे जरी 103 धावा असल्या तरी 104 धावा ठोकण्याची किंबया करू साईनाथ शकतो. दिवा हा संघ सुद्धा करू करण्याची शकतो, ताकद करू ठेवू शकतो आणि आहे त्यांच्यात. परंतु येणारा काळ सांगेल. मात्र येणाऱ्या काळामध्ये अर्थातच्या दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडेल काय बिघडेल हे सांगण्यासाठी मी हिंदीचा बुलंद आवाज पनवेल विभागातले एक नामांकित समालोचक अर्थातच बाबूशा यांना मी मायक्रोफोन सोपवतो. मी मात्र आपली थोडी वेळ रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. बहुत बहुत शुक्रिया सूर्यकांत सर. बल्लेबाजी में भी दम था, कमेंट्री बॉक्स में भी लाजवाब था. वो कहती ना किसी की अच्छाई ने हमें मार डाला, किसी की बुराई ने हमें मार डाला. और यहाँ तो बाबू कामले की देखिए बात इनके बल्लेबाजी ने मानो के ऐसा पिन कोड नंबर लगा डाला भाई. यहाँ पर छक्के छक्के छक्के. हाँ, बाबू कामले की बात करेंगे 77 रनों का इनिंग्स है. और जिस इनिंग में देखिए उन्होंने 12 छक्के लगाए और 1 चौके लगाए और 1 सिंगल था. यहाँ पर निशिकांत सर बात करेंगे तो उमे खेने को यही कैलकुलेशन करना पड़ेगा, 14 या 15 छक्का लगाना होगा उन्हें, फिर ये मुकाबला जीत सकते हैं. हर ओवर में उनको कम से कम 4 छक्के लगाने पड़ेंगे और ये कुछ आसान बात नहीं है क्योंकि ये आधा ग्राउंड है. कोपाइन ग्राउंड सर्कल ग्राउंड है. ये बहुत बड़ा डिफरेंस है 2 ग्राउंड में. देखते हैं. नहीं, उमे खेने का भी एक खासियत है और ये ज़्यादातर आगे की तरफ खेलना पसंद करते हैं, ज़्यादा अक्रॉस जाते नहीं हैं, तो बेनिफिट फ़ायदा मिलेगा. लेकिन बहुत कुछ जोड़ा कुदरत है, जो बारिश की ये बूंदाबांदी अगर तेज हो गई तो फिर थोड़ा दिक्कत हो सकता है. ये आपने सही फरमाया. अगर ये बारिश की बूंदें अगर चालू हो गई तो बॉल स्किट होना चालू होगा और बैट्समैन के लिए तो डिफिकल्टी हो सकती है. नहीं, सब कुछ देखिए बात करेंगे इस वक्त दिविसा एरोले टीम की तरफ जाता हुआ. बल्लेबाजी के समय बारिश रुका हुआ था और जब गेंदबाजी आई तो बारिश गिरता हुआ. अभिषेक देखिए गेंदबाजी में आएंगे और बल्लेबाजी में नाम तो सुना होगा भाई उमे खेनी, और उनके साथ है साहिल नाग की जोड़ी और एक बड़ा पार्टनरशिप की जरूरत है. यहाँ पर 14 या 15 छक्का आपके दिमाग में यही सोच होना चाहिए. 24 गेंद के अंदर हमें यही काम करना पड़ेगा, ज़्यादा छक्के से बात करना होगा. और गेंदबाज की अच्छी सोच है, वो चाहेंगे ज़्यादातर जड़ में रखने का, लेन घिन से बिल्कुल दूर रहना चाहेंगे, कोई मौका नहीं देना चाहेंगे बड़ा हिट का. और साहिल नाइक को भी देखिए अब दोनों तरफ से वार होना पड़ेगा. बड़ा टारगेट देखिए 104 रनों का टारगेट से क्या इतिहास रचेंगे? नहीं, लेकिन इसे कहना बड़ा आसान है, लेकिन करना. हाँ, ये चलिए खराब गेंद और सही समाचार है. नो बॉल के साथ 6 रन. वो कहते हैं ना, आसमान की ऊंचाई को मत देखिए, सिर्फ एक कबूतर उड़ाने के काम कीजिए. मुझे लगता है ऐसे छक्के आए तो टारगेट के नज़दीक नहीं पहुंच सकते ये टीम. क्वालीफाई कौन किया रे? दूसरा ए लॉट का, ए लॉट का क्वालीफाई कौन किया? एरो लिखा है, साइज अगर एरो. बहुत ही बढ़िया. देखिए कुपर के टीम ने इम्प्रेस किया था पिछले मैच के बात करेंगे, लेकिन साइज अगर एरो टीम ने देखिए बाजी मारे यहाँ पर और क्वालीफाई करिए. देखिए टीम कल टूर्नामेंट के देखिए अंतिम दिन टॉप 3 में खेलेंगे, लेकिन आज सेकेंड राउंड का इसके बाद मुकाबला खेला जाएगा.
तुर्बे टीम तैयार है, कौन सा टीम सामने आएगा? वाइड एक्स्ट्रा से रन आता हुआ, मेहनत तो करना पड़ेगा हर क्षेत्र में, बेकार रहने पर लोहे पर भी जंग लग जाती है। और जरूर बात करूंगा यहाँ पर लपड़ा चसक की, यहाँ पर जोगांव मित्र मंडल जोगांव आयोजित है, यतीन दादा और पूरी देखिए उनकी मैनेजमेंट खूब बढ़िया है। और इस सीजन में देखिए बात करेंगे ऑफिशियल अंपायर की बात करिए, कमेंटेटर करिए टी शर्टिंग के लिए, और उनके साथ देखिए पूरी उनकी मैनेजमेंट कमेटी। भरोसा क्या करना गैरों पर जब चलना है खुद के पैरों पर है। और टीम का स्कोर 10 बना है। और जिंदगी में रिस्क लेना सीखो, रिस्क में दिल टूटता है और रिस्क से रिकॉर्ड टूटता है। अब साइल और बाहरी किनारा, लेकिन किस्मत का बहुत बड़ा साथ है। एक रन आता हुआ यहाँ पर टीम का स्कोर जाकर पहुंचा 11 रन से। प्रति ओवर की बात करेंगे तो कम से कम आपको 26 रन बनाना है, 4 छक्का ढूंढना है। यानी अगर आपने ये इनिंग में 16 छक्का लगा दिए तो मैच लगभग जीत की तरफ चले जाओगे। 15 छक्का तो ढूंढना पड़ेगा, सिंगल डबल एक्स्ट्रा रन। उसमें से एक छक्का है अभी तक नो बॉल पे। बहुत ही देखिए हर ओवर में बात करेंगे आपको 3 से 4 छक्का, 3 तो कम है, 4 ढूंढना होगा, लेकिन वार थोड़ा सा कमजोर है। रुका भाई गेंद रुका, ये बात बताया सब कुछ बेनिफिट फायदा इस वक्त मिलता हुआ फील्डिंग टीम को देखिए पूरी तरह से। बैटिंग के समय देखिए बारिश नहीं था और इस वक्त बारिश में देखिए बूंदाबांदी विकेट पर आउटफील्ड देखिए जो नमी था, गेंद भी वहां पे रुका। 12 रन बनाए, लेकिन इस ओवर की देखिए अभी भी गेंद आना बाकी है, लंबा बनाना होगा ओवर को भाई। इंसान को अलार्म नहीं जगाता है उसकी जिम्मेदारी। अब ओमी गेंद को देखते हैं इनकी जिम्मेदारी। खेले अभी भी 100 रनों का शतकी, तैयार गेंदबाज, मिड विकेट चुना है। हाँ लेकिन ये देखिए नमी बहुत है, इस तरह से काम नहीं चलेगा। और कह देना भीगी हुई सिगरेट जलेगी नहीं, सिंगल डबल से काम चलेगी नहीं। अगर मुकाबला जीतना है तो फिर ढुसुम ढुस बैटिंग करना होगा, तब डगआउट खुश है। जिस तरह से दिवान एरोली टीम ने यहाँ पर साई सागर एरोली का एक नाम रहा, एक टीम है क्या दूसरा टीम है। डिगलर से रन आता हुआ, बल्ले को छुआ, टॉप एज लेकर गया, 1 रन से आता हुआ। संघर्ष से कभी डरना नहीं चाहिए, ये भी एक कहानी है जो सफल होकर सबको सुनानी है। टीम का स्कोर 14 रन बनाए और कम से कम तो एक बड़ा हिट इस ओवर में आना जरूरी हो गया है। अगर एक भी ओवर अच्छा हो जाता है ना, 5 या 6 रनों का ओवर, फिर कठिन। आपको हर ओवर औसत एवरेज इतना बड़ा है, देखिए बहुत ही इम्प्रेसिबल है। एक खेला था भाई, एक अशरफ खान का इनिंग याद करिए, सुपर सीरीज मानकुली के मैदान के ऊपर 76 रनों का इनिंग से आखिरी ओवर में जब 25 रनों की जरूरत थी, आशीष मेहरुल के ऊपर भी वार किए थे, लेकिन अब ऐसा काम नहीं चलेगा। साहिल नाइक को देखिए पर जाना पड़ेगा और पहला विकेट गवाए हैं। पहला ओवर कंप्लीट है, टीम का स्कोर केवल 14 रन है, लेकिन अभी भी 90 रन बनाना है। आने वाली 18 गेंद है और 18 गेंद में आपको 15 छक्का लगाना है। 18 गेंदों में 15 छक्के लगाने चाहिए अगर ये मैच जीतना है उनको कम से कम। और बॉलर्स को खाली 3 बॉल डॉट करने 18 बॉल में, 18 गेंद में 15 छक्का। दिक्कत क्या रहेगी यहाँ पर, अगर आप 5 छक्के भी लगाते तो एक सिंगल आपको निकालना होगा स्ट्राइक के लिए। 15 छक्का खेलना है तो फिर हम भविष्यवाणी कर लेते हैं। उम्मीद की नहीं, देखिए नए बैटर देखिए जतिन देखिए बैटर से। वो कहती ना पत्थर भी टूट गया पानी से जब किरदार अलग हुआ कहानी से। यतीन दादा अगला मैच खेला जाएगा, खेला जाएगा जरूर है। तुर्बे टीम है, किधर गया ना खेलने के लिए, आया क्या? आया तुर्बे टीम, ये आपले आणखी लेवली तर हां हो गया उनका उधर से आप इधर आइए। ये होता है। चलिए बात करेंगे यहाँ पर आयंस 11 से कुमार 11 तुर्बे टीम है। 18 गेंद अभी बचा है। जरूर इस मैच के बाद हम यहाँ से रजा लेंगे और महागुरु आपका सैंडी सर, आभार, और सूर्यकांत सर और निशिकांत सर है। और इसके साथ साथ क्रेडिट जाता है पूरी तरह से। लपड़ा ट्रॉफी देखिए, लपड़ा चसक है।
शायद आज का देखिए 3 कुछ अच्छा रहा, कुछ मुकाबला एक तरफा रहा, कुछ कांटे का बना। रणनीति साफ है यहाँ पर। ओमी खेनी को थोड़ा सा गेम से दूर रखना चाहेंगे, लेकिन सिंगल डबल से काम नहीं चलेगा। अब एक बहुत बड़ी देखिए बात करेंगे, ऐसा इनिंग खेला है जहां पर शायद आज तक ओमी खेनी ना खेला हो। जरूर जरूर ऐसा इनिंग को खेलना पड़ेगा आज के दिन में। और आज ये बहुत तो उन्होंने अच्छी इनिंग खेले हैं अपने। अगर ये इनिंग आज खेल जाते हैं तो शायद ये जुगांव के प्रेक्षक कभी इनिंग भूलेंगे नहीं। चलिए रनों की बात करेंगे। रन देखिए यहाँ पर 16 रन बनाए हैं और आखिरी उम्मीद है कि मेरा मन तो क्यों रोता है, जो लिखा है वही होता है। रास्ते 10 खुलते हैं जब एक बंद होता है। रास्ते 10 खुलते हैं जब एक बंद होता है भाई। इसमें तो नंबर हम 6 ही दे सकते हैं, आप कितना भी लंबा लगा लीजिए। अगर नवा रहता तो बाहुबली ने भी बहुत सारे नवे मारे थे। वो किलर मिलर इनिंग्स खेलना पड़ेगा, और जो पंजाब के लिए इनिंग्स खेला था डेविड मिलर ने, तो वो इनिंग्स खेलना पड़ेगा। छक्के की लाइन ही वो कहती ना, जो समय का मोल समझता है समय उसे अनमोल बना देता है। यहां पर फंसा है, विकेट भी गिरा है भाई। यहां पर इश्क की बिजली गिरी तो दिल का कलेजा चल गया। ओमी खेनी का विकेट गिरने के बाद है यहां से सारा का सारा उम्मीद चल गया, 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 उम्मीद। अब जो उम्मीद थी वो उम्मीद है कि किरण टूटता हुआ। बहुत ही बड़ा देखिए पहाड़ जैसे टोटल्स लगाए हैं। ओमी की ने जरूर रायगढ़ प्रीमियर लीग देखिए, जय माताड़ी दिगौड़ी देखिए इस टीम में देखेंगे सोमवार 3 तारीख को। जरूर उस दिन हम भी जुड़ेंगे। बहुत सारे गिन गया, मुझे लगता है चौथा प्राइज गया आपका। टूर्नामेंट का चौथा प्राइज है। और बाबू कामले देखिए जब आएंगे उनसे कुछ असल वगैरह कमाल के देखिए बल्लेबाजी, खड़े खड़े उन्होंने लगाए छक्के। कंट्रोल था उनके शॉट सिलेक्शन में, मजा आ रहा था। और यतीन दादा आप यकीन ना माने, मुझे ऐसा लग रहा था जैसे टोंडरे के विश्वास पाटिल छक्के लगा देते, उस तरह से छक्के वो लगा रहे थे। हाई हैंडसम सिक्सर, काफी लंबे लंबे छक्के जड़े। क्योंकि भलाई देखिए रायगढ़ के टाइगर आए, अभी बहुत टाइगर आ रहे हैं, लेकिन एक वक्त हुआ करता था विश्वास पाटिल टोंडरे। देखिए यतीन दादा, लेकिन मैंने जब कमेंट्री की शुरुआत किया ना, उनके इतिहास मैंने पढ़ने लगा भाई, और उसके बाद भी उनकी बल्लेबाजी देखा। आज भी बहुत दिग्गज खिलाड़ी देखिए इंटरव्यू में उनका जिक्र करते हैं कि बहुत टाइगर आए, लेकिन वो टाइगर एक हुआ करता था। यतीन दादा देखिए इनका भी इतिहास है, बब्बर शेर है। यतीन दादा ने भी तुरवा में हम लोग की टीम से नहीं, जब मेरी 6 छक्के लगाए थे। जब मेरी कमेंट्री की आगाज थी, मैं यतीन दादा उस दिन सोनारी के टूर्नामेंट में भी जिक्र कर रहा था। आज धारावी जा रहे हैं, आज तुरबे वहाँ पर खेल रहे हैं, लेकिन एक समय देखिए जोगांव लीजिए, करावी लीजिए, इन टीमों ने देखिए नवी मुंबई की देसा देखिए। रबर बॉल में देखिए बहुत ही बढ़िया इस वक्त देखिए बात करेंगे नवी मुंबई। देखिए इनका रबर बॉल है, बहुत तेजी से चलता हुआ। मौसम खुला है, लेकिन मैच बंद दरवाजे की तरफ जा रही है। चलिए उदयाचा दिवस बघा, फाइनलचा दिवस है और 2 चॉइस बॉल आपको दिया जाएगा, और उसके बाकी के बाद जो आपको पैकेज से बॉल आएगा उस पर आपको खेलना पड़ेगा। पिंटिया जोशी सर देखिए बात करेंगे, बड़ी नाम डोंबोली के देखिए बात करेंगे। आज केतन मात्रे का नाम लिया जाता है, और उस वक्त के केतन मात्रे, पिंटिया जोशी, नवाब पड़ा अभी भी 40+ में देखिए। लेकिन अच्छे देखिए कमेंट्री में आगाज किए हैं, स्कोरिंग में
जैसा मैंने कहा था, बारिश गिरने के बाद बॉल स्कीड होके जा रही है, बॉल डबल स्पीड में जा रही है अभी। वाईट बॉल, वॉर्निंग मिळाली आहे बॉलरला. 1 बाउन्स. बॅटची कडा घेऊन स्लिपच्या दिशेने 1 धाव डिक्लेअर. 1-2 धावांनी आता या टीमचा स्कोर होणार नाही आहे. त्यांचं टार्गेट 100चं आहे. मला वाटतं मॅचमध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. स्क्वेअर एकच्या दिशेने 1 धाव. धावसंख्या 27. तिसरं षटक चालू आहे ना? तिसरं षटक, तिसरं. प्रयत्न केला, मिडविकेट दिशेने मारलाय चेंडू. 1 धाव. मला वाटतं फिल्डरच्या पायाला लागून चेंडू सीमारेषेबाहेर. चौकार. चौका तो आता हुआ, लेकिन मुकाबले में एक औपचारिकता बची हुई है. वो कहते हैं ना, चांदनी रात में बरसात बुरी लगती है, घर में अर्थी हो तो बारात बुरी लगती है. टीम का स्कोर इस वक्त 30 है. अब आने वाला देखिए सुपर का 3 गेंद बचा है, लेकिन अगला मैच तैयार रही है. सेकेंड राउंड का देखिए बड़ा मुकाबला, और हमारे अच्छे दोस्त हैं लोकेश यादव, आपका भी वेलकम, स्वागत है. और कमेंटेटर भी है, मुझे लगता है आज कमेंटेटर की घनी पड़ी यहाँ पर है. लेकिन कोई बात नहीं लोकेश जी, ज़रूर इस मैच के बाद ज़रूर हम यहाँ से अलविदा लेंगे. और करते रहिए मेहनत. कब कहाँ किस्मत है, कब फूल फूटेगा वो बताना बड़ा कठिन है. लेकिन एक ही चीज़ है, आपको किस्मत भी करना है, रास्ता भी ढूंढना है. सिर्फ किस्मत को देखकर बैठना नहीं है, मंजिल तक भी देखना है, कदम बढ़ाना है. और आपको लगता रहेगा हर चीज़ है, सूर्यकांत सर है, बड़े बड़े खिलाड़ी हो, बड़े कमेंटेटर हो, बड़ी कोई भी चीज़ हो, आपको लगता होगा कि उनके पैरों तक हर चीज़ पहुंचता होगा. ये गलत है. मेहनत भी रहता है, और उस मंजिल तक पहुंचने के लिए आपको कोशिश करना पड़ता है, भागना भी पड़ता है. और थोड़ी सी सोशल मीडिया का भी देखिए, वो भी काम करिए, वो भी बहुत बढ़िया. आजकल बहुत सारे देखिए सूर्यकांत सर कम समय में कहीं कमेंटेटर, कहीं खिलाड़ी भी देखिए उभर कर सोशल मीडिया के कारण तेजी से. आजकल सोशल मीडिया का भी ज़माना है, और मैंने तो उतना इस्तेमाल नहीं किया. और लेकिन कहते हैं ना, बुढ़ापे में जवानी याद आ गई. अब थोड़ा सा शुरू किए हैं. संतोष सर ने जैसे बताया, सेंडी सर ने, कि अभी आपका वक्त बहुत अच्छी है, हमारा वक्त ज़माना वक्त की बात होती है. उस समय वड़ा पाव खा के वक्त है, एक वड़ा पाव मिल जाए ना हम खुश रहते थे. हाँ नहीं यतीन दादा, एक बताया जा रहा है एक वक्त की बात. अभी पैसे से भी लोग संतुष्ट नहीं रहते हैं, लेकिन उस समय एक वड़ा पाव भी मिल जाए ना, लोग संतुष्ट रहते थे, सुकून रहते थे. यतीन दादा देखिए बात करेंगे हमेशा. अब देखिए मैच के बारे में थोड़ा सा मुझे लगता है बातें कम हो चुका है, क्योंकि मैच भी दूर जा चुका है. होता है मत उदास लोग देंगे तुझे ताना, सर वो भी झुका लेंगे जब जब आता है तेरी जमाना या मेरी जमाना. हर किसी का वक्त दिन आता है. यतीन दादा जरूर नबी मुंबई की बात करेंगे, आपका जिक्र करते हैं हम. जब भी कोई टीम है रायगढ़ पे खेले, पनवेल में खेले, तेरी जरूर यतीन दादा चाहते थे कि मैं सुपर संडे को पहुंचूं, लेकिन किस्मत को नहीं था मंजूर है. तेरी मेरी दोस्ती इतना खास रहे, दुनिया भी कहें तेरे जैसे दोस्त एक मेरे पास रहे. 2 दिन का प्रतियोगिता,
जरूर यहाँ पर सैंडी सर लगातार पिछली 2-3 टूर्नामेंट से सुजल छक्का लगाते तो हेरी दादा कहने इनकी तरफ से 5 लाख है। 500 रुपया रहेगा, ये भी कम नहीं है, 500 भी कम नहीं है। अरे कभी कभी शाम को हम कहते ना निशिकांत सर आप भाव है ना, संबर देना 200 है ना दे, 500 भी कम नहीं है। 500 भी कम नहीं है भाई। मचिंदर दादा वेलकम, स्वागत है। मयूर दादा पूरी यहाँ पर आज वैभव दादा शायद तो जुड़ी नहीं। मुझे लगता है 500 के लिए प्रयास करना चाहिए बैट्समैन ने। हाँ चलिए, मुझे लगता है यहाँ पर बाबू कामले की बल्लेबाजी मैच यहाँ में तो पर कुछ है नहीं, लेकिन 500 के लिए जाना चाहिए। सिर पे देखिए सामने वाली टीम को नहीं, पूरी चारों खाना जीत कर दी इस मैच को। चलिए अंपायर, जितनी भी गेंद आपके पास बॉल है सारे बॉल इकट्ठा करके लेकर आइए। इसके बाद एक अगला मैच रहेगा 3 ओवर। महागुरु देखिए हमारे सिंडी सर जरूर रजा लेंगे यहाँ पर, लेकिन देखेंगे वापस नबी मुंबई में फिर जरूर एक बड़ा प्रतियोगिता देखिए, तुर्बे का प्रतियोगिता अगस्त के महीना, लेकिन से ओ भाई कितनी भी लगा लो चौके छके, लेकिन कोई बात नहीं, होता है। आज वक्त तेरा है, कल मेरा आएगा। वक्त बुरा था, रक्त नहीं, रक्त वही रहता है भाई। और जहां पर मैच कंप्लीट हुआ है और सूर्याकांत सर हमारे महागुरु सर देखिए, निशिकांत सर भी जुड़े हैं कंटिन्यू, और इतनी दादा हम यहाँ से जरूर रचा लेंगे यहाँ पर। और चलिए यहाँ पर तुर्बे टीम है, मुझे लगता है तुर्बे टीम का भी एंट्री हो चुका है मैदान पर। रवि मात्रे देखिए क्या बढ़िया क्रिकेट के लिए लाजवाब पिछला मैच। आइए टॉस के लिए, पहले तो तुर्बे टीम को देखिए भूषण को देखकर पहचाना जाता था, लेकिन आज देखेंगे टीम के हर खिलाड़ी। 3 ओवर का मैच है। चलिए विनर कप्तान आ जाइए यहाँ पर, खास करके अधिविन 11 देखिए बात करेंगे। एरोली टीम है, क्या आज फिर से एरोली टीम नाम लिखकर जाएगा? एक साई सागर एरोली